हॅलो, गुड इव्हिनिंग. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं रविवारचं संध्याकाळचं रुटीन. तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा. म्हणजे आमचं सासू-सुनेचं संध्याकाळचं जे काही रुटीन असतं तर ते कशा प्रकारे असतं तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. पण त्याचबरोबर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सांगते, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. टायमिंग बघा, टाइम झालाय 6 वाजले आहेत आणि इथून पुढे होती संध्याकाळच्या कामाला माझी सुरुवात. तर आजच्या दिवशी काय वेगळं असतं तर म्हणजे रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस आणि प्रत्येकाने एक दिवस का होईना सुट्टी ही घेतलीच पाहिजे. खूप बरं वाटतं. पुढची कामं करायला टवटवी येते, मनाला प्रसन्न वाटते, शरीराला सुद्धा आराम भेटतो आणि मनाला सुद्धा आपला आराम भेटतो. तर आता इथे संध्याकाळच्या टाइमला उठल्यानंतर माझी जी संध्याकाळची कामं असतात, आज जवळ-जवळ मी दुपारी 1.5 ते 2 तास मस्त अशी झोप काढली होती. त्यानंतर इथं उठल्यानंतर फ्रेश झाले आणि आता इथे बसले होते येऊन. 5:30-6 ह्या टाईमला भूक सुद्धा लागते कारण आज घरी असल्यामुळे दुपारचं जेवण वेळेत होतं. त्यामुळं संध्याकाळचं भूक लागते. तर इथे सासूबाईंचा चालला होता नाश्ता आणि मी फ्रेश झाले आणि म्हटले थोडेसे केस व्यवस्थित करून घ्यावे. तर यासाठी नाश्त्यासाठी बाहेरून त्यांनी पार्सल आणलेलं होतं. आता काय तर ते पुढे जाऊन सांगेलच. पण इथं त्यांनी जी काही फळं आणली होती तर ते मी पाहिलं. मी म्हटले 2 पिशव्यांमध्ये सुद्धा पेरू हे का घेऊन आले असतील. एवढा मोठा पेरू आणि पेरू पण कट करून आणलेला होता आणि त्यामध्ये नाश्त्याला सुद्धा आणलं होतं. मला प्रश्न पडला की बाबा आता पहिलं कोणतं खावं? तर इथं पेरू सुद्धा आणला होता आणि पेरू सुद्धा आणला होता. तर मला असं वाटलं सर्व पेरूच आणले आणि त्यानंतर इथे चणे. सर्दी वगैरे झाली ना तर हे चणे बरे पडतात तोंडाला चव यायला आणि सर्दी सुद्धा कमी होते तर त्या हिशोबाने. तर म्हटले सर्व कामं मागची मागे राहू दे. पहिली आपली पेटपूजा करून घ्यावी. तर त्यामुळे इथं कट केलेला पेरू मस्त असा काढून घेतला. त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यावरती मीठ, लाल तिखट घालून घेतलं आणि इथं हे मंचुरियन आणलं होतं ते सुद्धा एका डिशमध्ये काढून घेतलं. तर असा होता माझा संध्याकाळचा रविवारचा नाश्ता. असलं की सगळं असतं, नाही तेव्हा काहीच नसतं, अशी काहीशी परिस्थिती असते. तर आता इथं नाश्त्याला बसले. ह्या टाईमला आरवी सुद्धा बसते. मी म्हटले की एक दिवस का होईना सुट्टी ही खूप महत्वाची असते. म्हणजे रविवारचा दिवस छान वाटतं. दिवसभर सुट्टी आपल्याला कोणी देत नाही. आपण आपलीच घ्यायची असते. मी नेहमी म्हणते. कारण एक दिवस स्वतःसाठी का होईना असावा. तर इथं मी दुपारच्या टाईमला आराम करते. छान अशी झोप वगैरे काढली. दररोजच्या आता धावपळीच्या ह्याच्यामध्ये होत नाही मला. आता मला खूप जास्त गरम व्हायला लागलं होतं. काय होतं मध्येच थंडी वाजते. हे आताचं वातावरण आहे ना, थंडी वाजते, अचानक गरम सुद्धा होतं. तर आरवीला सुद्धा इथं मी खा म्हणत होते. तर त्याची नेहमीप्रमाणे जे काही नाटक आहे तर तेच चाललेलं होतं. तर सासूबाईंना सुद्धा मी नाश्ता दिला. म्हणजे जे मंचुरियन आणलं होतं, त्याच्यानंतर पेरू मात्र खूप छान होते. पेरू सासूबाईंनी आणले होते आणि जे मंचुरियन आहे ते मिस्टरांनी घेऊन आलेले होते. तर त्याच्यामुळं दोन्ही एकसोबतच आले होते आणि पेरू सुद्धा कट. मला कन्फ्यूज झालं की बाबा मी काय खावं? पण दोन्ही गोष्टी माझ्या आवडीच्या होत्या. त्यामुळे मी पेरू सुद्धा कट केलेला खाल्ला आणि आता इथं म्हटले की हे फळं धुवून ठेवावी, जेणेकरून पटकन घेऊन खाता येतील. काय होतं घाईने आरवी कधी-कधी हातानेच घेते आणि खाऊन घेते. तर त्याच्यामुळे इथं पहिलं धुवून घेतलं आणि अशा प्रकारे ह्या पिंक कलरच्या टोकरीमध्ये ठेवून दिलं आणि समोरच इथं टेबलवर ते ठेवून देते, जेणेकरून येता-जाता त्यांचं का होईना लक्ष गेलं तर ते सुद्धा खातात. काय होतं एवढं लक्षात येत नाही की बाबा आपण काढून द्यावं. त्याच्यानंतर आताच्या सध्या बिझी शेड्यूलमुळं माझ्या सुद्धा लक्षात राहत नाही. मग कधी-कधी एक साईडला ठेवलं ना की मग तसंच राहून जातो. त्यामुळे मग त्यांना सुद्धा इथं येताना दिसल्यानंतर त्यांचं ते खातील, मलाही दिसल्यानंतर खाईल. तर ह्या हिशोबाने मी समोरच टेबलवर ठेवलं आणि आता इथून पुढे झाली होती संध्याकाळच्या जेवणाच्या स्वयंपाकाच्या. पेरू एवढा मोठा होता की तो संपला सुद्धा नाही, तिघी जण असून सुद्धा. आणि त्याच्यानंतर आता इथं दिवाबत्तीची तयारी झाली होती. दुपारी जेवण झाल्यानंतर एकदम अंगावर आल्यासारखं झालं होतं. म्हणजे किचन आवरायला झालंच नव्हतं. किचन तसाच राहिलेला होता आणि असा किचन असेल ना, तर मग काय होतं, इच्छा राहत नाही कामाला पुढे. किचन असं मस्त स्वच्छ क्लीन केलेलं असेल ना, तर काम करायला पण छान वाटतं. तर इथं पहिला गॅस नॉर्मलच पुसून घेते. शक्यतो हे मी जर तसा माझा मूड असेल आणि तशी कॅपॅसिटी असेल, तर मी काय करते, दुपारच्याच टाईमवरती किचन, भांडी वगैरे करून घेते. पण आज कंटाळा आला, मी सांगितलं जेवण वगैरे दुपारी झालं. त्यामुळं मग मी तसाच गॅसवरटा ठेवलेला होता. तर ह्यावेळेस काही मी जास्त पुसून घेत नाही कारण की ऑलरेडी सकाळचा नाश्ता झाल्यानंतर किचनची क्लिनिंग झालेली असते. तर त्याच्यामुळे
थोडंसं किचन साफ करून घेतला आणि त्याच्यानंतर आता इथे जेवणासाठी तयारी करायला घेतली. जेवण काय बनवायचं डोक्यामध्ये तसं होतं. म्हटली भाजी वगैरे आहे भरलेली वांगी. तर हे आमचा इंद्रायणीचा तांदूळ आहे. कधी कधी इंद्रायणी तांदूळ खाऊन सुद्धा आता कंटाळा आलेला आहे. असं वाटतं मोकळा भात घ्यावा, कारण रेग्युलर 2 टाइम म्हटलं तर आमच्या जेवणामध्ये म्हटलं तर इंद्रायणी राईसच असतो. तर त्यामुळं एक डोक्यामध्ये विचार आहे की बाबा आता आपण थोडासा वेगळा तांदूळ ट्राय करू. हा पण आणि कधी तो पण. हा तांदूळ आहे ना, काय होतं म्हणजे डाळ भात किंवा पोळ्यांची आमटी आणि नॉनव्हेज वगैरे असतं तर तेव्हा ठीक वाटतं. पण मसाले भात किंवा इतर काही असेल तर मग त्याच्यासाठी आपला जो वेगळा तांदूळ असतो म्हणजे बासमती किंवा अजून कुठल्याही प्रकारचा वेगळा तांदूळ तर तो बरा पडतो. तर आता इथून पुढे फायनली माझ्या होते स्वयंपाकाला सुरुवात. 7 वाजलेत आणि आता माझा किचन फायनली स्वयंपाकासाठी रेडी झालाय. थोडंसं निवांतच आज म्हटले राहू दे, दररोजच काही असती. तर इथं आठवडेभरासाठी जे काही वाटण लागतं तर त्याची तयारी करून ठेवली आहे. त्याच्यामध्ये आलं, कांदा, खोबरं सर्व मी दुपारी झोपल्यानंतर तुम्ही कट करून ठेवलं का? तर सासूबाईने दुपारी कट करून ठेवलंय. त्याच्यानंतर आता इथे भरलेल्या वांग्याची तयारी चालू झाली आहे. हे बघा शेंगदाणे वगैरे भाजते की नाही काय माहिती. शेंगदाणे भाजायला घेतले. त्याच्यानंतर इथे मसाल्याची तयारी केली आहे. भाजी काय करावी, कालवण काय करावं, तर म्हटले वांगी अजून फ्रेश आहे तर भरलेलं वांग करावं. तर त्याच्यासाठी इथं पीठ सुद्धा मळून घेतलंय. म्हटलं आज भाकरीच करावी तर त्याच्यासाठी त्यांना म्हटले तेवढं मला वांगाचा मसाला तयार करून द्या, तोपर्यंत मी स्वयंपाक करते. त्याच्यानंतर दुसरं असं की मला दुसरं पण एक गोष्ट बोलायची, पण ती आता नको. आता स्वयंपाकाचा टाईम आहे, त्यातल्या त्यात दिवाबत्तीचा टाईम आहे. म्हणजे थोडंसं मनाला वाईट वाटलं. ज्या परिस्थितीतून आम्ही जातोय तर अशीच परिस्थिती कोणावर तरी आली आहे. त्यामुळं मनाला खूप खराब वाटतंय. म्हणजे रात्रीपासून असं वाटतं की आपल्या जवळचं कोणीतरी असल्यासारखं वाटतंय. आणि दुसरं असं की म्हणजे त्या सिच्युएशनमधून आम्ही जातोय त्यामुळे समजू शकतो. तर आता पहिला स्वयंपाक करते आणि त्याच्यानंतर बोलते. तर पहिले शेंगदाणे भाजायला घेतलेत. तर भाकरी करून घेते पहिले. शक्यतो आठवडाभराची जी पेंडिंग कामं असतात तर ती रविवारीच करायला घेते मी, कारण निवांत वेळ असतो. म्हणजे कसं आरवीचं सुद्धा स्कूल नसते, त्याच्यानंतर मग मलाही कुठं जायचं नसतं. आणि मेन म्हणजे दुसरा या दिवशी येतो सोमवार. त्यामुळे रविवारच्या दिवशी जरी जागरण वगैरे झालं तर माझं चालून जातं. सोमवारचा असतो त्यांना उपवास, म्हणजे आजचा दिवस जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करणार आहे तर त्या दिवशी. तर इथं वाटण्यासाठी कांदा, खोबरं, लसूण, आलं हे सर्व सामान काढून घेतलं होतं. दुपारी मी आणि सासूबाई जेवण झालं तर त्या म्हटल्या मी सुद्धा आराम करते आणि तू पण झोपायला जा. तर मी रूम मध्ये गेल्यानंतर मला असं वाटतं त्यांना झोप आलेली नसावी. त्याच्यानंतर इथं मसाल्याची तयारी त्यांनी करून ठेवली होती. आणि आता इथे दिवाबत्तीचा टाइम झाला होता. ह्या टाइमला त्या हरिपाठ वाचायला बसतात. तर असं आमचं सासू सुनेचं संध्याकाळचं रुटीन चाललेलं असतं. माझं म्हटली चपातीला सुद्धा सुट्टी द्यावी, मस्त अशी गरमागरम भाकरच करावी तांदळाची. तर त्या हिशोबाने इथे भाकर करायला घेतली होती. आणि मी म्हटले की एका विषयावरती बोलते. तर आता सर्वांना माहिती कोकणातील युट्यूबर गिरीश कवस यांचं डेथ झालेली आहे. त्याविषयी मी पुढे जाऊन बोलली आहे, पण एवढंच म्हणू शकते भावपूर्ण श्रद्धांजली. आणि ह्या सर्वातून निघण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबाला भेटू दे. कारण आपण बोलायला सोपं आहे, मुळात रिअलमध्ये जे फेस करतात त्यांच्यासाठी ह्या गोष्टी खूप अवघड आहे. पुढे जाऊन त्याविषयी मी बोललेलीच आहे. ह्या विषयावरती जेवढं बोलता येईल तेवढं कमीच आहे. तर आता इथं मस्त अशी गरमागरम भाकरी करायला घेतली. तोपर्यंत सासूबाईंना म्हटले की ते मला एक साईडला मसाला तयार करून द्या, जेणेकरून झालं की मी लगेच कालवण करायला घेईल, म्हणजे भरलेलं वांग करायला घेईल. तर त्यामुळं आणि आता श्रावण चालू झालेला आहे, त्यामुळे श्रावणामध्ये ना दररोज काय वेगळं भाजी करावी, काय आमटी करावी हा प्रश्नच असतो. आणि त्यातल्या त्यात भाज्या सुद्धा खूप महाग होतात. तर आज कोथिंबीर वडी सुद्धा केली होती. कोथिंबीर वडी दुपारीच म्हणजे सकाळच्या टायमाला जेव्हा काम आवरलं तर तेव्हा करून ठेवली होती. लवकर करून ठेवली ना मग संध्याकाळी थोडीशी गार झाली ना तर ती तळल्यानंतर किंवा थोडीशी तेलावरती शेकवल्यानंतर ना लगेच कुरकुरीत होते. आणि लगेच करायची आणि लगेच तळायची म्हटलं ना मग तेवढा कुरकुरीतपणा त्याला येत नाही. तर इथं सासूबाईंनी भरलेल्या वांग्यासाठी नेहमीचा जो मसाला, म्हणजे मी खूप वेळा वांग्याची रेसिपी दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये
शेंगदाणे, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या 2 प्रकारची वांगी करते. म्हणजे कधी हिरव्या मिरचीमध्ये सुद्धा करते, तर कधी आपलं जे लाल तिखट असतं तर ते घालून सुद्धा करते. तर वांगी कट करून घेतली, सर्व वांगी व्यवस्थित चेक करून घेत होते की बाबा त्याच्यामध्ये कीड वगैरे नाही ना. तर पहिल्याच वांग्यामध्ये मला कीड लागली. मला वांगी आवडतात पण खाताना ना पूर्णपणे मी चेक करून घेते घेताना, कारण मग नंतर मला खूप म्हणजे घाण वाटतं असं कुठला प्रकार घडला तर. आणि आता इथे भाकरी झाल्यानंतर लगेच मी इथे तव्यावरती कांदा भाजून घ्यायला घेतलं होतं. शक्यतो भाकरी झाल्यानंतर लगेच मी मसाला भाजायला घेते. काय होतं, तवा एकदम गरम असतो आणि त्यातल्या त्यात आमचा लोखंडी तवा आहे आणि खूप जास्त जड आहे. मग काय होतं की त्याला तसा नुसता तापवायचा म्हटलं तर खूप जास्त त्याच्यामध्ये वेळ जातो. तर मी गरम गरम तवा भाकरी झाल्यानंतर बऱ्यापैकी तवा गरमच असतो, लगेच मसाला भाजून घेते जेणेकरून व्यवस्थित असा मसाला भाजला जाईल. मसाला भाजत असताना कुठल्याही प्रकारचं तेल मी वापरत नाही. म्हणजे पहिले सासूबाई काय करायच्या की मसाला करायचा असेल ना तर तेव्हा तेलामध्ये कांदा खोबरं भाजून घ्यायच्या, पण मी नाही तसं करत. मला नाही आवडत तेलामध्ये भाजलेले मसाले कुठल्याच जेवणाला नाही. म्हणजे नॉनव्हेज जरी बनवायचं असेल तर मी तेल टाकून मसाला कधीच भाजत नाही. अशा प्रकारे फक्त जाळावरती जो काही असेल तर तो भाजून घेते. आता इथं भरलेल्या वांग्याचा मसाला तेलामध्ये घालून छान असा परतून घेत होते आणि एक साईडला माझा मसाला सुद्धा भाजत होता. तर कांदा काढून घेतल्यानंतर आता इथे खोबरं सुद्धा भाजून घेतलं. इथे छान असं मसाल्याने तेल सोडल्यानंतर वांगी भरलेली तर त्याच्यामध्ये घालून घेतली. वांगी जास्त आमच्या घरात कोण खात नाही, म्हणजे सासरे आणि मिस्टर जे आहेत ते फक्त रसा खातात. पण तरी पण 5 वांगी काय ह्याच्यामध्ये घातले. तर मयुरीला मी सांगितलं होतं की येताना ये आणि आईसाठी घेऊन जा म्हणून, कारण सध्या आई म्हणजे नाही करत जेवण. तर त्याच्यामुळं मयुरीच गेल्यानंतर पटकन काय असेल ते डाळ भात आमटी भात तर हेच त्यांचं सध्याचं जेवण आहे. म्हणून मयुरीला म्हटले की ऍटलिस्ट 2 घास का होईना ती खायला, आणि तिला आवडतं म्हणून एक्स्ट्रा घालून घेतली होती. आणि स्वयंपाक झाल्यानंतर मी काय करते, लगेच जेवढी झालेली भांडी आहेत म्हणजे थोडीफार निघलेली आपले परात किंवा कुकर हे सर्व घासून घेते. त्याच्यामुळे काय होतं की संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर जेव्हा आपण भांडी घासायला जातो तर तेव्हा भांडी कमी पडतात. कमी तर पडत नाही म्हणा, आमच्या इथे काय माहिती कशामुळे पण भांड्यांना तोडताच नाही, इतकी जास्त भांडे निघतात. आणि टाइम जर असेल ना तर तेव्हा मी बेसिंग वगैरे क्लीन करून घेते. शक्यतो गॅस वगैरे क्लीन करून घेते. तर पहिला इथं आता बेसिंग घासून घेतला. त्याच्यानंतर कधी कधी टाइम असल्यानंतर मी माझं बेडरूम मध्ये अंथरूण वगैरे सुद्धा करून घेते. तर इथं सर्व झाल्यानंतर इथे माझं भरलेलं वांग सुद्धा झालेलं होतं. त्यावरती थोडीशी कोथिंबीर अशी भुरभुरून घेतली. जास्त काही कोथिंबीरची आवश्यकता नव्हती, कारण ऑलरेडी मी वाटण करत असताना त्यामध्ये कोथिंबीर ऍड केलेली होती. पण म्हटले कट केलेली तर त्यामुळं. आणि आता इथे हे काय, तर मयुरी आली होती पण ती सोबत 2 तिच्या फ्रेंड घेऊन आलेली होती. तर आता म्हटले ह्या टाइमला ह्या पोरींना काय नाश्ता द्यावा, कारण जेवणाचा टाइम झाला होता, चहा वगैरे करून उपयोग नव्हता. मग आज माझ्या पेरूंना पेरला खूपच मान आला होता. तर इथं तेच त्यांना नाश्त्यासाठी दिलं होतं. मयुरी जॉबवरनं सुटल्यानंतर सोबतच दोघी तिघी जणी ह्या जातात. तर त्या अचानक आल्यामुळं तर म्हटले आल्याच आहे तर नाश्ता करून जावा. तर इथं त्यांच्या चालल्या होत्या गप्पा. बराच वेळ इथं त्यांनी गप्पा मारल्या. म्हणजे एरवी तर मयुरी येते लगेच घोड्यावरती असते, लगेच नाही चल चल पटकन जाऊ दे. पण आज ह्यांच्या नादाने का होईना बसली. आणि दुपारच्या टाइम मध्ये मी आज काय केलं होतं की आरवीला जाऊन ड्रेस घेऊन आले होते. आरवीचा बर्थडे आलेला एक आलाय 8 दिवसांवरती, म्हणजे रविवारी बर्थडे आहे तिचा 10 ऑगस्टला. तर त्याच्यामुळे दुपारी जाऊन तिचे कपडे सुद्धा घेऊन आले होते. बाय बाय, व्यवस्थित जावा ग. आरवी बाय कर, व्यवस्थित जावा ग. मयुरी गाडी लय जोरात चालली होती मध्ये मध्ये. चला जावा व्यवस्थित. चला बाबा आतमध्ये, चला आतमध्ये चला. इकडे बघ गेली माऊ. चला. मयुरीला पाठवलं, त्यांना नाश्ता दिला. आरवी इकडे. आरवीला आहे ना तिच्या आईनी कपडे घेतलेत नवीन नवीन, ते पण बर्थडे साठी आहे ना आरवी. का नाही दाखवणार? सरप्राईज. ठीक आहे मग असं दाखव ना, सरप्राईज.
सबस्क्राईब बरं सबस्क्राईब करा, मग आमची आरवी कपडे दाखवणार आहे. हे केलं तर सर्वांनी केलं. दाखव आईने आणलेले कपडे. बघू 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 बघू. मी पण नाही बघितली अजून. किती छान आहे ग. दाखवा आईने आणलेले कपडे. अरे वा. दाखव कपडे व्यवस्थित दाखव. असं नाही होतायचे बाबा. हे बघा असं टाकतात का बच्चा. हे बघा आरवीला हे अशी ब्लॅक कलरची पॅन्ट. हो अशी व्हाईट व्हाईट का दिसते व्हिडिओ मध्ये. समोरून क्लिअर दिसते. त्याच्यानंतर त्याच्यावरती हा टॉप. असं सरळ आरवीला लावून दाखव. आरवीला हे बघा. ओके हे बघा. हा आरवीला टॉप आणलाय. इकडे वरती बघ. वरती बघ. इकडे बघ ना. वरती बघ. ओके. आणि दुसरा स्कर्ट वगैरे दाखवा. आणि एक स्कर्टचा आणला. दोन्ही वेगवेगळे आणले. हे बघा. आणि हा स्कर्ट आहे असं दाखवते. ओके दाखव तू. सरळ बघ. सरळ व्यवस्थित दाखव. हा स्कर्ट. आणि कमरेला लावून बघा. अशी आता आरवी पप्पांसंग एक मस्त व्हिडिओ काढणारी शूट काढणार आहे ना आरवी. त्याच्यानंतर हा त्यावरती टॉप. टॉप दाखव व्यवस्थित. पण असं आहे बघा. टॉप हा असा. हा बघा आरवीला घेतलेला टॉप. छान आहे का. आणि त्याच्यावरती हे असं छान बघा असं कॉम्बिनेशन आहे. आणि हे ब्लॅक व्हाईट असं. आईला थँक्यू म्हण. आणि हा पट्टा किती सुंदर आहे बघा. याला बघा. त्याला बेल्ट आहे. बेल्ट असं त्याचा बेल्ट असेल तो. हो. अरे वा वा. आरवी खूप छान आहे ना. आईला थँक्यू म्हण. बोल. आरवीचाच केस करायची होती ना. येऊ नको बाहेर. की करत होती म्हणून ओरडले म्हणून रागाने जाऊन बसले. म्हणजे जाऊ दे बसू दे. शांतच बसत आहे. तिला दाखवायचे होते तर ह्यांनी आरवी कपडे घेतले. छान आहेत का. जास्त काही हेवी मध्ये नाही आणली कारण म्हणले काय होतं ते डेली यूजची होत नाही. 1 वर्षापासून ज्या फ्रॉक घेतल्या होत्या त्या अजून पण नीट वापरल्या जात नाही. असे कपडे कसे रफ अँड टफ यूज होऊन जातात. तर त्या हिशोबाने आणले. 2 ड्रेस आणले. अजून घेईल म्हटलं मी सुद्धा. कारण काय झाले ते 5-6 महिने श्रीकांतच्याने काही कपडे वगैरे घेतलेच नव्हते. तर तिथे कपडे खूप खराब झाले. ते डेली यूजला तर ड्रेसच राहिले नाही. पण छान आहे ना. जरा वेगळा कलर आहे. ऍक्च्युली म्हटलं आपण एवढं दुसऱ्यांचे व्हिडिओ काढतो तर आपल्या पोरीची कधी काढायची म्हणून खास आज करणार होतो. पण दुपारनंतर पाऊस चालू झाला. सकाळी पाऊस खाली होता आणि दुपारनंतर चालू झाला. आणि त्यासाठी तेल पण नाही लावली म्हणून केस असं झाले. म्हटले दुपारी जाऊन थोडी कट करून थोडीशी स्ट्रेट करून आणेल. पण पावसामुळे मग कॅन्सलच केलं. बघू जेव्हा जाईल शूटला तर तेव्हा तुम्हाला दाखवलंच कसं होतंय आमचं. तिला ज्या पप्पांसोबत व्हिडिओ काढायची. माझ्यापेक्षा पप्पांसोबत जास्त आवडताय ना आरवी. आता आरवीचा अभ्यास घेते. आईला प्रेमाने थँक्यू म्हण. तुला व्हिडिओ चालू केला का नाही म्हणती मग थँक्यू बोलणार. तसं आईला थँक्यू बोलते. मग सगळ्या माऊ काय म्हणतील माहिती का. आरवी किती वेळी आहे. आईला थँक्यू पण नाही म्हटली. आणि मागच्या वेळेस बघ त्या माऊने गिफ्ट दिलं तर ती पण म्हणत की आरवीला गिफ्ट नको द्यायला. आरवी थँक्यू नाही म्हणत. कॅमेरा बंद केला का थँक्यू म्हणती मग व्हिडिओ नको काढू थँक्यू म्हणताना. बोल एकदाच. चल नाही अभ्यास करायचा आता आपण थोडासा. इथे आरवीचे ड्रेस दाखवून झाल्यानंतर तिला आता इथे अभ्यासासाठी घेतलं होतं. तर तिला जास्त कॅमेऱ्यामध्ये यायला आवडत नाही. म्हणजे बरेचशा वेळा असं होतं की आरवी मी व्हिडिओ चालू केली की ती पहिली म्हणते मामा व्हिडिओ बंद कर आणि त्याच्यानंतर. आणि त्यामुळे मी पण शक्यतो टाळते व्हिडिओमध्ये तिला घेण्यासाठी. कारण तुम्हालाही माहिती खूप कमी वेळा आरवी व्हिडिओमध्ये असते आणि तिला सुद्धा पर्सनली आवडत नाही. तर आता इथं अभ्यास करायला घेतला होता. आणि आता इथं सर्वजण येणे अगोदर म्हटले कोथिंबीर वडी आहे तर ती थोडीशी तेलामध्ये तळून घ्यावी. आता काही काही ना एकदम भजेसारखी तळून घेतात. पण मला पर्सनली तळलेली जास्त आवडत नाही. कारण त्याने काय होतं पूर्णपणे कोथिंबीर वडीची जी आहे तर टेस्ट निघून जाते. तर मी तिला तव्यावरतीच तेल टाकून अशा प्रकारे नॉर्मली फक्त शिकवत असते. तर आता इथं अशा प्रकारे वडी सुद्धा घालून घेतली. तर आता आरवीचा बर्थडे येते म्हणजे 10 ऑगस्टला बर्थडे आणि 9 ऑगस्टला रक्षाबंधन. माझ्यासाठी दोन्ही दिवस पण एवढे अंगावरती आलेत ना म्हणजे नकोच असं वाटतंय ते 2 दिवस यायला. मागच्या बर्थडेला श्रीकांतने आरवीसाठी सायकल आणली होती. तर मला आता दडपण आल्यासारखं होते. पण काय होते माहितीये का आरवी आहे ना आता पाहते ना तर तिचं कंटिन्यू बर्थडे चालले. मला आता विचारते मामा माझ्या बर्थडेला केक कसला आणणार आहे. मामा माझ्या बर्थडेला हे काय करणार. मामा माझ्या बर्थडे. तिला काय उत्तर द्यावं ना खरंच मला समजत नाही. ओके पिल्लू पण सगळं व्यवस्थित करते. आईने काढलेलं दिसतंय का. तू काही काढलं का. तू तुम्ही काढलं. ओके बच्चा गुड गर्ल. ओके
इथे अशा प्रकारे कोथिंबीर वडी मस्तपैकी फ्राय केली होती कुरकुरीत, आणि ते बटाट्याचा किस सुद्धा. काय झालं, मयुरी आली तेव्हा तिला सुद्धा वडी दिली होती आईसाठी, पण त्याच्यामुळे म्हटले आता बाकीच्यांना, कारण कोथिंबीर थोडीच असल्यामुळे फक्त थोडेच वडी झाली होती, म्हणजे 2च रोल झाले होते. तर त्यामुळे बटाट्याचा किस केला. तर असं तर साधं सिंपल जेवण होतं, आणि असं माझं रविवारचं संध्याकाळचं रुटीन असतं. म्हणजे काय होतं, दिवसभर आराम करते त्याच्यामुळं संध्याकाळच्या कामाला जरा फ्रेशनेस येतो, टवटवी येते, छान वाटतं जरा काम करत असताना. आणि पुढचा आठवडा पण तेवढाच मग काम करण्यासाठी आपल्याला उत्साह निर्माण होतो. म्हणून एक दिवस स्वतःसाठी, भले की ती सुट्टी आपल्याला भेटत नाही, घरची कामं असतात, पण खरं सांगू का, घरातल्या कामामध्ये आणि बाहेरच्या कामामध्ये खूप जास्त फरक पडतो. त्यानंतर इथं आम्ही जेवण करून घेतलं. जेवण झाल्यानंतर मी किचनमध्ये जे काही भांडी होते ते सर्व घासून घेतले. इथं अंथरूण वगैरे करून घेतलं. हे करता करता मला 11, 11:30 कसेही वाजतात, आणि झोपायला 12, 12:30. कारण काय होतं, इथून पुढे मग मी माझ्या YouTubeचं काही काम असेल किंवा काही जर मोबाईल रिलेटेडच काम असेल समजा, तर ते करून घेते. तर इथे बघा अशा प्रकारे सर्व किचन चकाचक करून घेतला, आणि मग अशी भांडी घासली होती, तर एवढी जाळेवर भांडी झाली होती. मलाच कधी प्रश्न पडतो, बाबा एवढी भांडी कशी होतात? जरी 4 माणसाच्या जेवणाचे आणि जेवणाचे पातेले वगैरे म्हटले, तरी एवढे सर्व संध्याकाळची भांडी दररोज मला होतात. कधी कधी कंटाळून जीव जातो. संध्याकाळचा अशा प्रकारे किचन आवरून घेतला ना, की मग सकाळचं स्वयंपाक करायला छान वाटतं. आणि शक्यतो मी सकाळचंच किचन घासते, संध्याकाळचा घासते, सकाळचा नाही. कारण सकाळचं नॉर्मली ओल्या कपड्याने वगैरे पुसून घेते, आणि संध्याकाळचं असं चकाचक करून मगच झोपते, कितीही उशीर झाला तरी. तर माझं झालं आवरून फायनली. किचन वट्टा वगैरे क्लीन केला, सर्व आवरून झाले, भांडी घासले. आरवी आता रूममध्ये, तिलाच औषधं द्यायची बाकी आहे, मला चेंज करायचं आहे, मला सुद्धा औषध घ्यायचे. तर मग असे म्हटले होते एका विषयाविषयी बोलायचे, पण नंतर बोलते. तर सर्वांनाच माहिती आहे की आता जे रेड सॉईल स्टोरीजवरती जो चॅनल आहे चांगला रेसिपीचा, तर त्यांच्या डेटविषयी तर इतकं बेकार वाटलं ना, असं वाटलं की जवळचे व्यक्ती कोणीतरी गेल्यासारखं वाटलं. म्हणजे यावर्षी ना काय झाले काय माहीत, सर्व तरुण लोक जातात, ते अक्षरशः बघूनच असं वाईट वाटतं. तर असं म्हणायला पण नको वाटतं की बाबा देव त्यांना ह्या परिस्थितीतून सावरण्याची शक्ती देव, कारण हे दुःख आमच्यापेक्षा जास्त कोणालाच माहीत नाही. आम्ही सुद्धा त्यातूनच चाललेलो आहे, आणि एवढं सोपं नाही या सर्व गोष्टी फेस करणं. मी फक्त तुम्हाला कॅमेऱ्याच्या पुढे अशी दिसते, पण त्याच्या मागे खूप दुःख आहे. आता जसे सणवार यायला लागले, तसं काळजामधले ठोके जे आहेत ना ते वाढले ते. आणि ती न्यूज काल ऐकली, तर मग मी आईला लगेच म्हटले, बघ असं सुद्धा होतं आणि तू अजूनही होत नाही. आता तिच्या लहान मुलीने काय करायचं किंवा काय, म्हणजे खूप भयानक, हा शब्द पण कमी आहे त्यांच्यासाठी. कसं होतं, जाणारा जात राहतो, जे आहेत त्यांना धड जगताही येत नाही, मरताही येत नाही, मरत मरत जागावं लागतं. तर अशी परिस्थिती, आम्ही सुद्धा त्याच ह्याच्यातून जातोय. दुःख समजू शकते त्यांचं काय आहे, आणि आपण म्हणतो ना की बाबा त्यांना सावरण्याची शक्ती देव. एवढं सोपं नाही, आपण फक्त बोलू शकतो, एवढं सोपं नाही की त्याच्यावरती काय बितत असते ते. पण जे झालं ते खूप वाईट होतं. ह्याच्यापेक्षा मी जास्त काही बोलू शकत नाही, मला असे विषयच नको वाटतात. खूप हातपाय थंड झाल्यासारखे वाटतात. कालच्याला मी कोणाची तरी पोस्ट पाहिली, मला वाटलं की फेक असं कोणी पण तयार करतं आता एखादं फेमस व्हायला लागल्यानंतर, तर असं काहीचा प्रकार असेल. पण नंतर न्यूज वगैरे पाहिलं तर खरंच होतं बा, आणि खूप म्हणजे भयानक असं सगळं आमचं डोळ्यापुढे उभं राहतं. पुढे मला काही बोलावंसं वाटलं नाही, आणि ही श्रद्धांजली कुठलंही मला व्ह्यूजसाठी देत नाही, कारण मी माझ्या स्वतःच्याच भावाचा व्ह्यूजसाठी उपयोग नाही केला तर ते का करेन. आणि पुढे मला काही बोलावंसं वाटलं नाही, आणि ब्लॉगचा एंड मी इथंच केला. जात असताना किचन वाटा बंद केला, पडदा लावून घेतला. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.